नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या रूपाज आर्ट अँड रेसिपी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी एक भन्नाट अशी रेसिपी घेऊन आलेली आहे आणि ती रेसिपी कोणती आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। तर बघा, रेसिपी बनवण्यासाठी मी इथे एक दुधी भोपळा घेतलेला आहे। भोपळा अगदी कोवळा घेतलेला आहे आणि भोपळा स्वच्छ धुवून आणि कोरडा करून घेतलेला आहे। आणि आता आपल्याला भोपळ्याचे मागच्या साईडचं देठ आणि पुढच्या साईडचं हे टोक जे आहे ना, हे कट करून घ्यायचं आहे थोडंसं। बघा या पद्धतीने। आणि आता आपल्याला भोपळा किसून घ्यायचा आहे। आणि मैत्रिणींनो, भोपळा जर तुम्ही बाजारात घ्यायला गेला तर भोपळा थोडासा असा नखाने काढून थोडासा खाऊन पाहायचा, म्हणजे कडू आहे की काय। कडू नसेल तर तुम्ही भोपळा घेऊ शकता। तर भोपळा आता या पद्धतीने आपल्याला इथे किसून घ्यायचा आहे, किसणीने बघा असा। तर बघा, हे बघा असा आपल्याला सर्व भोपळा किसून घ्यायचा आहे। तर इथे आता मी सर्व भोपळा किसून घेतलेला आहे। त्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवायची आहे आणि कढई गरम झाली की याच्यामध्ये 3 ते 4 चमचे तेल घालून घ्यायचे। तेल इथे आपल्याला थोडं जास्तच वापरायचं आहे। तेल गरम झाले की 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालून घ्यायचे। जिरं मोहरी आपल्याला व्यवस्थित तडतडू द्यायची आहे। त्यानंतर यामध्ये 1 चमचा मी किसलेला आलं घालून घेते। तर 1 इंचभर आलं मी किसून घेतलंय। त्यानंतर 7-8 पाकळ्या लसणाच्या मी ठेचून घेतलेल्या आहेत आणि लसूण पण आपल्याला इथे घालून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आलं आपल्याला घालूनच घ्यायचं, आल्याने छान फ्लेवर येतो। स्पेशली मला आलं घातलेलं आवडतं, त्यामुळे मी आलं यामध्ये घालून घेतलेलं आहे। त्यानंतर पाव चमचा हिंग घालायचा आहे। हिंगही आपल्याला थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर याच्यामध्ये ना 7-8 पानं कढीपत्त्याची घालून घ्यायची आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे। फोडणी आपल्याला व्यवस्थित परतू द्यायची बरं का मैत्रिणींनो। फोडणी व्यवस्थित परतली की कुठल्याही पदार्थाला खमंग असा सुवास येतो। त्यानंतर भोपळा घालून घ्यायचा आहे। तर इथे मी आता सर्व भोपळा घालून घेते। आणि मैत्रिणींनो, मला तुम्हाला एक विचारायचं आहे की हा भोपळा जर किसून घेतला मी तर तो काळा पडतो। तर भोपळा काळा न पडण्यासाठी तुमच्याकडे काही टिप्स असतील तर जरूर मला कमेंटमध्ये सांगा, मी त्या नक्कीच करून बघेल। तर आता भोपळा घालून घेतल्यानंतर थोडासा मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडीशी अर्धासा चमचा आपल्याला याच्यामध्ये हळद घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे। हळद घातल्याने भोपळ्याला छान कलर येतो। तर बघा, इथे कलरसुद्धा किती सुंदर आलेला आहे आपला भोपळ्याला। आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ना हे 5 ते 7 मिनिट असं हलवतच आपल्याला हे परतून घ्यायचं आहे किंवा थोडासा शिजवून घ्यायचा आहे। झाकण वगैरे ठेवायचं नाही आहे, कारण याच्यातलं मॉइश्चर आपल्याला कमी करायचं आहे। आणि झाकण ठेवल्याने काय होतं, अजून पाणी सुटतं आणि भोपळ्याला अंगचंच खूप पाणी असतं त्याच्यामध्ये। तर त्यासाठी आपल्याला झाकण न ठेवताच भोपळा थोडासा शिजवून घ्यायचा आहे। तर बघा, आता थोडंसं याच्यातलं मॉइश्चर कमी व्हायला लागलेलं आहे। बघा या पद्धतीने आता आपला हा भोपळा इथे मी परतून घेतलेला 5 ते 7 मिनिट। भोपळा परतून झाल्यानंतर यामध्ये ना आता आपल्याला 1 वाटी बेसन घालून घ्यायचं आहे। तर इथे मी 1 वाटी बेसन घालून घेते, पण हे बेसन जे आहे ना मी भाजून घेतलेलं आहे। आणि मैत्रिणींनो, बेसन भाजूनच घ्यायचं, म्हणजे काय होतं याच्यामध्ये भोपळ्यात ओलसरपणा असतो ना, तर कच्चं बेसन घातल्याने ना चिकट होतं ते, त्याच्यामुळे बेसन भाजून घ्यायचं। बेसन घातल्यानंतर यामध्ये अर्धासा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि आपल्या आवडीनुसार आपल्याला तिखट घालायचं आहे। तरी मी इथे 1 चमचा लाल तिखट घातलेलं आहे, 1 चमचा धने पावडर घातलेली आहे, 1.5 चमचा मी गोडा मसाला घातला आहे। गोडा मसाला मी घरीच बनवलेला आहे आणि आपल्या चॅनलवरती याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे, तर जरूर जाऊन बघा। नंतर आपल्याला हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही म्हणाल की आता याच्यामध्ये तुम्ही मीठ नाही घातलं, तर मीठ आपल्याला शेवटी घालायचं आहे। मिठाने भोपळ्याला अजून पाणी सुटतं, त्यामुळे मीठ हे शेवटी घालायचं आहे आपल्याला। आणि आता हे बेसन पीठ ना आपल्याला भोपळ्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि मैत्रिणींना, बेसन पीठ आपल्याला भाजूनच घ्यायचं आहे। भाजून घेतल्याने पदार्थ असा खमंग होतं, त्याला छान टेस्ट येते। त्यामुळे बेसन पीठ भाजून घ्या आणि यामध्ये कच्चेपणा राहत नाही जर आपला पदार्थ तयार झाल्यानंतर। तर हे जे आहे हे दुधी भोपळ्याचं भगराळ। तर भगराळ म्हणजे अगदी मोकळं, तर मोकळा हा पदार्थ झाला पाहिजे। त्यामुळे याच्यामध्ये कुठे पाणीही वापरायचं नाही आहे आणि जास्त आपल्याला असा तो चिकटही होऊ द्यायचा नाही, मोकळा झाला पाहिजे। आणि हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे। तर मीठ आपल्याला सरते शेवटीच घालायचं आहे।
मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि मीठ घातलं की याला थोडासा ओलसरपणा यायला लागतो लगेच बघा, कारण भोपळ्यामध्ये आंगचंच खूप पाणी असतं, त्यामुळे आपल्या पदार्थाला थोडासा चिकटपणा येतो. तर बघा इथे पदार्थाला थोडासा चिकटपणा आलेला आहे, पण काही हरकत नाही, होतं ते व्यवस्थित मोकळं. त्यानंतर याच्यामध्ये अर्धाचं लिंबू घालून घ्यायचं आहे बघा आपल्याला. तर मी इथे आता अर्ध लिंबू घालून घेते. लिंबाने काय होतं, या पदार्थाला ना छान टेस्ट येते. आणि हा पदार्थ आहे आपला खानदेशी दुधी भोपळ्याचं भगराळ. तर हे भगराळ म्हणजे अगदी मोकळा झाला पाहिजे असं हा पदार्थ आहे. आणि लिंबू घालून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करायचं. जर झालं आहे थोडंसं चिकट, पण ते व्यवस्थित मोकळं होऊन जातं पुन्हा. तर आता आपल्याला हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती ना झाकण ठेवून 1-2 मिनटाची वाफ काढून घ्यायची आपल्याला. आणि हे जे खाली लटकतं ना, तर त्यासाठी तुम्ही नॉनस्टिक कढई वापरा बरं का, म्हणजे तुमचं खाली लटकणार वगैरे नाही. जर तुमच्याकडे असेल तर, नसेल तर तुम्ही एकसारखं हलवत ते परतून घ्या. तर बघा आता हे मिक्स करून झालं आहे आपलं. मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून 2 मिनटाची वाफ काढून घ्यायची. तर बघा आता इथे व्यवस्थित अशी 2 मिनटाची वाफ काढून घ्यायची, म्हणजे आपलं बेसन हे चांगलं शिजलं जातं. तर 2 मिनटं झालेली आहेत बघा, छान वाफ बसलेली ना. आता हे पुन्हा आपल्याला मोकळं करून घ्यायचं आहे. एकदम व्यवस्थित असं ते असं सुटं करून घ्यायचं आहे. आणि 2 मिनटं ते आपल्याला परतवत राहायचं आहे. परतवत राहिलं की त्यातला ओलसरपणा कमी होतो आणि व्यवस्थित ते मोकळं होतं. तर बघा, पण खूप टेस्ट लागते बरं का. हा जो पदार्थ आहे ना खूप टेस्टी होतो. नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं झालं आहे आपलं हे खानदेशी पद्धतीचं दुधी भोपळ्याचं भगराळ. तर बघा आता हे बघा मोकळं झालं आहे 1-2 मिनटानंतर. बघा तुम्हाला थोडंसं जवळून दाखवते, झालं आहे की नाही छान. म्हणजे करताच ना असं तोंडाला पाणी येते, खाऊशी वाटते. आणि आपण नंतर गॅस बंद करून कढई खाली घेऊन घ्यायची. आणि कढई खाली घेतल्यानंतर थंड झाल्यानंतर बघा एकदम व्यवस्थित मोकळं होतं आपलं हे भगराळ. थोडंसं असं चमच्याने ते फोडून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये कोथिंबीर घालून घ्यायची आहे बघा अशी वरतून. तर इथे आपलं हे दुधी भोपळ्याचं खानदेशी पद्धतीचं भगराळ तयार आहे. तर एका बाउलमध्ये आपण सर्व करू. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आत्तापर्यंत ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे आणि ज्यांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहिला ना, त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.